अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या नागपाडा इथल्या घराचा लिलाव करण्यात येणार आहे। केंद्रीय यंत्रणा तस्करी आणि परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंध कायदा अर्थात साफेमा यांनी नागपाड्यातील गार्डन हॉल इथल्या घरावर टाच आणली आहे। लोकसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने काल घाईगडबडीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदानाला मुदतवाढीच्या निर्णयासह तब्बल 18 निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आले। राज्य मंत्रिमंडळात मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवसेनेने या संदर्भात मागणी केली होती, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। आचारसंहितेच्या धसक्याने विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा स्थायी समितीने शुक्रवारी देखील सुरू ठेवला। गेल्या 2 सभांमध्ये कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर केल्यानंतर काल देखील सुमारे 1,500 कोटींच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीने अवघ्या काही मिनिटात मंजूर केलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 13वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने मुंबईमध्ये संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतील तिढा कायम असल्याने सुजय विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी महाजन आणि सुजय विखे यांच्यात बैठक पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेस नगरच्या जागेवर अडून बसली, त्यामुळे नाराज सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान सुजय विखेंच्या भेटीवर गिरीश महाजनांनी सूचक विधान केलंय। मला राजकीय ऑपरेशनची सवय असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काल पुण्यामध्ये भाजप सरकार विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं। पुणे महापालिकेच्या गेटवर क्या हुआ तेरा वादा तसंच भोली सूरत दिल के खोटे ही गाणी लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या 5 वर्षातील कामाचा निषेध केलाय। भाजपने 5 वर्षात जनतेला फक्त आश्वासनांचं गाजर दाखवलं असं म्हणत हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यात हवामान कोरडं राहील, पण उद्या आणि परवा मराठवाड्यासह विदर्भात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। शिवाय 12 मार्चला देखील विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल। मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। मुंबईमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले। 13 ते 27 मार्च दरम्यान हे आदेश लागू करण्यात आले असून या काळात आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। निवडणुकांच्या संदर्भातील ईव्हीएमचा प्रश्न खूप गंभीर आहे, त्यामुळे ईव्हीएमची संख्या आणि त्याच्याशी संबंधित सर्व तपशील व्यवस्थित आणि जपून ठेवा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला केली आहे। मुंबईमध्ये रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाईल। महामार्गावरील खंडाळा बोगद्यातील दरडीचं काम करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेतला जाईल। म्हाडाने मुंबईतील 217 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे। सोडतीच्या दुसऱ्याच दिवशी 2426 जणांनी म्हाडासाठी अर्ज दाखल केलेत, त्यामुळे यावेळी नेहमीप्रमाणे म्हाडाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे। मुंबई पुणे महामार्गावर वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रडारयुक्त कॅमेराचा वापर सुरू केलाय। महामार्गावर याची चाचणी सुरू असून गेल्या 10 दिवसांमध्ये 150 बेशिस्त वाहन चालकांना दंडही आकारण्यात आला आहे। मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या डीएन नगरच्या शाळेत शुक्रवारी सकाळी गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अचानक हजेरी लावली। त्यांच्या उपस्थितीमुळे शाळेतील शिक्षक, पालिका शिक्षणाधिकारी आणि विद्यार्थी आश्चर्यचकित झाले। यावेळी त्यांनी सुमारे 150 विद्यार्थ्यांशी संवाद साधला। पिरामल फाउंडेशन आणि गुगलतर्फे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बोलो ॲपचं अनावरण यावेळी करण्यात आलं। नागपूर मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। सीताबर्डी स्टेशनवर काल मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती। खापरी ते बर्डी या मेट्रो मार्गावर निःशुल्क राईड्स देण्यात आल्या, तर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी काही राईड्स राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळाली। तर उद्या महाराष्ट्रात पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। यावेळी सुमारे 1,22,00,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली आहे।
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या विविध उपक्रमाचा काल शुभारंभ झाला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या मुख्यालयात या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला। भिवंडीमध्ये गोदामाला भीषण आग लागली होती। अरहम लॉजिस्टिक कंपनीला ही आग लागली। आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, तर तब्बल 4 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। गोदामाची 3 मजली इमारत या आगीत जळून खाक झाली आहे। नवी मुंबईत महिलेनं फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाचा व्हिडिओ देखील तयार केलाय। या महिलेची प्रकृती सध्या गंभीर असून एमजीएम हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत। ठाण्यापुढील रेल्वे मार्गावर अपघातांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं रेल्वेच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाल्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रत्येक स्थानकावर अँब्युलन्स आणि आपत्कालीन वैद्यकीय कक्ष असावा अशी मागणी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडी रेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता, त्यामुळे घरांच्या किमती जैसे थे राहण्यास मदत होणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांचा अजब कारभार पुढे आला। एकीकडे अतिरिक्त आयुक्त पदावर असलेल्या संजय घरत यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली आणि त्यांच्या रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार एका लाचखोरी प्रकरणातील उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे सोपवल्यानं पालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। अंबरनाथमधून 6 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली। कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात या महिलांविरोधात परकीय नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वच्छता सर्वेक्षणात अंबरनाथ नगरपालिकेनं राज्यात 5वा क्रमांक पटकावलाय। शहरात अस्वच्छता असताना देखील स्वच्छतेसाठी क्रमांक पटकावल्यावर नागरिकांकडून मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। उल्हासनगरमध्ये 7वा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करण्याच्या मागणीसाठी 400 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलंय आणि यावेळी कर्मचाऱ्यांनी स्थायी समितीची सभा देखील होऊ दिली नाहीये। तर महापालिकेच्या बजेटमध्ये याकरता तरतूद असताना देखील 7वा वेतन आयोग लागू केला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान मोबाईल फोन देण्यात आले होते, मात्र या मोबाईल फोनमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। पाणीपुरी खाल्ल्यानंतर आता छगन भुजबळ क्रिकेटच्या मैदानात उतरलेले बघायला मिळाले। लासलगाव इंडोर स्टेडियम लोकार्पण प्रसंगी त्यांनी बॅटिंग केली आहे। यामध्ये पहिला बॉल भुजबळांनी यशस्वी टोलावला, मात्र दुसरा बॉल निसटल्यानं बॅटिंग आवर्ती घ्यावी लागली। तर 2 दिवसांपूर्वी भुजबळ नाशिकमधल्या नंदन स्वीट्समध्ये या ठिकाणी आले होते आणि त्याच दरम्यान हा खेळ या ठिकाणी रंगल्याचं बघायला मिळालं। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला दिनाला आपल्या आईला खास भेट दिली आहे। सचिन तेंडुलकरनं आपल्या आईसाठी खास स्वतःच्या हातानं वांग्याचं भरीत तयार केलं। तर सचिनचं मातृप्रेम खरं तर सर्वश्रुत आहेच, मात्र सचिननं खास महिला दिनानिमित्त आईसाठी स्वतःचं पाककौशल्यही आजमावलंय। सिनेसृष्टीतील कलाकार सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी जात असतात। यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मंदिरात एकच मोठी गर्दी केली होती। जम्मू काश्मीरमध्ये एका जवानाचं घरात घुसून दहशतवाद्यांनी अपहरण केल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र या जवानाचं अपहरण झालं नसून तो सुरक्षित आहे असं संरक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। तर सुट्टीवर आलेल्या मोहम्मद यासीन या जवानाचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गाझियाबाद आणि नोएडाच्या दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी ते विविध विकास कामांची उद्घाटन करणार आहेत। दिल्लीमध्ये सुरू असलेली भाजपच्या संसदीय समितीची बैठक काल रात्री उशिरा संपली। 3 तासांहून अधिक वेळ ही बैठक सुरू होती आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीत बहुप्रतीक्षित काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचा कोनशिला समारंभ पार पडला। याआधी नरेंद्र मोदींच्या हस्ते या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिरात पूजाही पार पडली। जम्मू काश्मीरमध्ये काल पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। राजौरी जिल्ह्यातील केरनी कसबा भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, तर या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही जशास तसंच चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय।
मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांची UPSC मध्ये टक्केवारी वाढावी यासाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे। शासनाची छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था विद्यावेतन देणार आहे। तर दिल्ली इथे UPSCच्या प्रशिक्षणासाठी होणारा खर्च आता शासनाकडून उचलण्यात येणार आहे। काश्मीरी युवकांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घटनांमधील दोषींवर राज्य सरकारने कारवाई करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीका केली आहे। आपल्याच देशातील काही लोक पाकिस्तानची मदत करत आहेत ही बाब दुर्दैवाची असल्याचा आरोप मोदींनी केलाय। कानपूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे। आता बघूया देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। राफेलच्या फाईल्स चोरीला गेल्या या वक्तव्यावरून अटॉर्नी जनरल यांनी 2 दिवसातच घुमजाव केलाय। राफेलच्या फाईल्स चोरी झाल्याच नाहीत असा नवा दावा अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी केलाय। याचिकाकर्त्यांनी मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी वापरला असल्याचं त्यांनी म्हटलंय। राजस्थानच्या बिकानेरमध्ये दुपारच्या सुमारास MiG-21 बायसन विमान कोसळलं, मात्र सुदैवानं या अपघातातून वैमानिक बचावलेत। नेहमीच्या सरावासाठी हे विमान उडालं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही वेळातच ते कोसळलं। दरम्यान या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण दलानं दिले आहेत। अयोध्या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांच्या नियुक्तीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। न्यायालयानं मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली असून या समितीमध्ये श्री रविशंकर, न्यायमूर्ती खलीफुल्ला आणि श्रीराम पंचू यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर न्यायमूर्ती खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला आहे। समितीचं कामकाज गोपनीय असणार असून न्यायालय त्यावर लक्ष ठेवून असणार आहे। तसंच मध्यस्थ समितीच्या कामकाजाची माहिती प्रसार माध्यमांना देण्यास देखील बंदी आणण्यात आली आहे। समितीचं कामकाज इन कॅमेरा होणार असून सर्व प्रक्रिया फैजाबादमध्ये होणार आहे। तर 8 आठवड्यांमध्ये समितीनं प्रक्रिया पूर्ण करावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। आता लवकरात लवकर सरकार आणि न्यायालयानं 65 एकर विवादित नसलेली जमीन ताब्यात द्या आणि त्वरित मंदिर बांधा अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षात विवाहबाह्य संबंध, हत्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याला टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट जबाबदार आहेत का ते शोधून काढण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला दिलेत। लोकसभेसाठी राज्यातील 12 उमेदवारांची नावं काँग्रेसनं निश्चित केली आहेत। काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची महत्त्वाची बैठक काल दिल्लीमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये जवळपास 12 उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे। मिझोरमचे राज्यपाल कुमानम राजशेखरन यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला। राजशेखरन हे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी देखील हे आव्हान स्वीकारलंय। समाजवादी पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांना मैनपुरीची सुरक्षित जागा देण्यात आली आहे। एअरसेल मॅक्सिस घोटाळा प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना काहीसा दिलासा मिळालाय। त्यांना अटकेपासून दिलेलं हंगामी संरक्षण दिल्लीतील विशेष न्यायालयानं 25 मार्चपर्यंत वाढवलंय। त्यामुळे त्यांना 25 मार्चपर्यंत काहीसा दिलासा मिळाला आहे। आप नेता आणि आमदार नरेश बलियान यांच्या घरी आयकर विभागानं धाड टाकली। यावेळी नरेश बालियान यांच्या घरातून बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे। कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीत 87% कपात करण्याचा निर्णय केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाने घेतलाय। या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। खासगी क्षेत्रातील आघाडीच्या HDFC बँकेनं 2 वर्ष आणि 3 वर्ष कालावधीच्या कर्जावरील MCLRच्या दरामध्ये 0.5% घट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे 2 वर्ष आणि 3 वर्ष कालावधीच्या कर्जासाठीचे व्याजदर हे अनुक्रमे 8.85% आणि 9% खालावलंय। तर बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नव्या दरांची अंमलबजावणी करण्यास 7 मार्चपासून सुरुवात झाली आहे।